आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला आहे, एक तर माझं आयुष्य, माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे. हो, मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट मध्ये असते का, तो असते. इथे जेवढे माईक घेऊन उभे आहेत ना, हे तुम्ही सगळे इथले किंवा जे बघत असतील, या सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात, त्यांचे फोन्स येतात, त्यांनी जे बातमी केली त्याचे व्हिडिओज तुम्ही सगळे मला पाठवता. जसे तुम्ही पाठवता, तुषार खरातांना ओळखते का? अर्थातच मी त्यांना ओळखते. त्यांचा पॉप्युलर युट्यूब चॅनल आहे, त्यांनी माझी लोकसभेला, विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले. अर्थातच मी त्यांना ओळखते आणि लोक मला पाठवतात बातम्या, ऑफकोर्स पाठवतात. मी त्या फॉरवर्ड करते का? तर नाही, मी फॉरवर्ड करत नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय, हा माझा पहिला मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं. आणि माझी भाषणं, माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाहता. मी कधीही कुठल्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेला नाही, करणारही नाही. कारण का माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे